डिझेलचे वाढते संकट. ऐन पावसाळा तोंडावर असताना ट्रॅक्टर बंद. मग पेरणीपूर्व मशागतीची कामे होणार तरी कशी? वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसापासून डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे काही दिवसावर मान्सून येऊन ठेपलेला आहे आणि शेती मशागतीचे कामे हे अत्यंत झपाट्याने करणे आवश्यक आहे. यासाठी सध्या शेतकरी राजा ही आपली लगबग सुरू केलेली आहे. परंतु डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने ट्रॅक्टर पूर्णपणे ठप्प झालेले आहे आणि शेतकऱ्यांना आपले ट्रॅक्टर आणि कॅन घेऊन या ठिकाणी पेट्रोल पंपावर येऊन उभा राहायची वेळ सध्या निर्माण झालेली आहे. आपण सध्या वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर आहोत. या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह आणि डिझेलच्या कॅनासह आलेले आहेत. यावेळी आपल्याशी बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा, मला सांगा, तुम्ही सध्या जे डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डिझेलचा तुटवडा म्हणजे आता ऐन मोसमवर आलेला आहे. सर्व आपलं पाणी येण्याच्या तयारीत लागलेलं, मशागतीचे कामं चालू झालेले आहेत. मशागतीच्या कामासाठी आम्हाला डिझेल भेटत नाही आहे. दुपारच्या 2 वाजतापासून आम्ही लाईनमध्ये लागलेलो आहे. डिझेल कुठेच मिळत नाही आहे. काही म्हणजे इथे जेवणही इथंच करावे लागत आहे. सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, पण असं रस्त्यावर शेतकऱ्याला फेकून देऊन सरकार मनमुक्त फिरत आहे. आम्ही खूप परेशान झालेलो आहे. सध्या शेतकरी मोठे परेशानी संकटात आहेत, कारण मशागतीची सध्या वेळ आहे आणि ऐन मशागतीच्या टायमाला डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. डिझेलचे संकट एवढे गडद झालेले आहे, सध्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर येऊन रात्रंदिवस बसावं लागत आहे. आणि आता सध्या आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत त्या ठिकाणी शेतकरी चक्क या पेट्रोल पंपावर आपल्या जे तुकडा भाकर जी सोबत आणलेली आहे ते जेवण करीत आहेत आणि आपल्या डिझेलची येण्याची वाट पाहत आहेत. सध्या शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, तुम्ही कुठून आलेत आणि कशासाठी इथे आलेले आहेत? आम्ही लेणीवरून आलेलो आहे आणि डिझेल न्यायसाठी आलेलो आहे. सकाळी 11 वाजतापासून आम्ही इथं सकाळी 11 पासून डिझेलच नाही भेटून राहिलं ना. आता बी आपल्या या पंपावर येण्याच्या गाडीचा म्हणतात नंबर कटला म्हणतात ते. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही घरून भाकरी आणल्या, इथं खा लागलो आणि आता सकाळपर्यंत इथंच थांबायचं.